मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. एक शेतकरी आहेत दादासाहेब शिंदे. हे डाळिंब उत्पादक शेतकरी होते आणि आता त्यांनी 2-3 वर्षापासून सर्व डाळिंब काढलेलं आहे आणि ते पूर्णपणे फुलशेतीकडे वळलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की शेतीमध्ये खरे पैसे फुलशेतीमधूनच मिळतात आणि त्यांनी एक करत त्यांनी आता 5 ते 6 प्रकारची फुलं आणि पुष्पगुच्छामध्ये वापरले जाणारे फिलर्स या पिकांची लागवड केलेली आहे. तर हे दादासाहेब शिंदे कोणकोणत्या प्रकारच्या फुलाची आणि फिलरची लागवड करतात, त्याचं मार्केटिंग कसं करतात आणि त्यापासून त्यांना इतर पिकापेक्षा चांगले पैसे कसे मिळतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आता माझ्याकडं फुलामध्ये गुलाब आहे 1 एकर पॉली हाऊसमध्ये आणि आता जिप्सो फिलाची लागवड केलेली आहे. किती? ती 33 गुंठे लागवड केलेली आहे. 2 शेड उभे केले, त्याच्यात टनेल टाईप शेड आहेत, त्याच्यावरती प्लास्टिक पेपर टाकलेला आहे. त्यानंतर मी 1.5 एकर कामिनीची लागवड केलेली आहे. आता आपण कामिनीच्या प्लॉटमध्ये उभे आहेत. त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून डेझीची लागवड केलेली, 3 कलरची डेझी लागवड केलेली आहे, पिंक, व्हाईट आणि ब्ल्यू. तिन्हीची लागवड केलेली. सुरुवातीला कमी लागवड केली मुद्दामून, कारण घरचं रोप तयार असावं म्हणून, कारण रोप खूप महाग असतं. डेझीचं रोप पण खूप महाग आहे. त्याच्यामुळे घरचं रोप तयार होण्यासाठी म्हणून त्याला डेझीची घरी लागवड केलेली. त्याचं उत्पादन चालू झालंय. त्याचे उत्पादन आता लागवड केली असल्यामुळे एक्झॅक्ट त्याच्या उत्पन्नाचा आकडा माझ्याकडे काही आलेला नाही. तो आता हळूहळू मला कळलं किती उत्पन्न येतं काय. पण मी सुरुवातीला याची लागवड केली होती कामिनीची मी काय केलं, 3 वर्षापूर्वी 4 झाडं रोप आणून लावले बांधावरती. 4 झाडं. तर 4 झाडाचं मी ते वार्षिक बजेट काढलं. तर एका झाडापासून मला साधारणतः वर्षामध्ये 55 ते 60 बंडल निघतात आणि एका बंडलमध्ये 10 काड्या असतात. काड्याची लांबी साधारणतः 2-2.25 फूटच्या आसपास लांबी असते. त्याचं हार्वेस्टिंग जर तुम्ही प्लॅन केलं तर रोजही हार्वेस्टिंग होऊ शकतं, किंवा मग तुम्हाला जर नसेल गरज तर मग तुम्ही जेव्हा पीक पिरियड असतो तेव्हा हार्वेस्टिंग तिचं करू शकता. समजा आता पुढच्या महिन्यात स्लॅग पिरियडमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं पेंडिंग, त्याच्या पुढच्या महिन्यात फुल सीझन आहे तेव्हा हार्वेस्टिंग करायचं. कारण हे पीक असं आहे, जेवढं लेट करायचं तेवढं उत्पन्न जास्त वाढतं, पानं वाढतात. आता हे जे तुमचे लहान दिसत आहेत, किती महिन्याचे पीक आहे हे? आता 7 महिन्याचे पीक आहे फक्त. आणि आता हे याच्यामधून 7 महिन्याचे पीक असून सुद्धा याच्या आतापर्यंत 3 ते 4 हार्वेस्टिंग झालेलं आहे. जवळजवळ याच्यात 7 तारीख 2100 बंडल आम्ही याच्यातून आतापर्यंत विक्री झालेली आहे. तुम्ही सुरुवातीला 4च लावली होती झाडं? 4 लावून त्याचा अनुभव घेतला की आपलं कसं परवडतं. म्हणजे उंच वाढतात ना सर? हो, वाढत चालतं, उंच वाढत चालतं, डोक्यापर्यंत जाते. डोक्यापर्यंत. आपण जास्त वाढू द्यायचं नाही, आपल्या हार्वेस्टिंग सोबत एवढं झालं आपण पण ठेवायचं. जास्त उंच झालं आपल्या हार्वेस्टिंग प्रॉब्लेम येतो. त्याचं स्पेसिंग जे आहे लागवडीचं 6x4 वर लागवड केलेली आहे. साधारणतः एका एकरमध्ये 1700 रोपं बसतात. तर याचं आर्थिक गणित खूप सुटसुटीत आणि सरळ आहे. याचं स्पेसिंग 6x4 वर लागवड आहे. एका एकरमध्ये साधारणतः 1700 रोपं बसतात. हे गणित असं आहे की एका झाडापासून तुम्हाला 1-2 वर्षानंतर 50 बंडल निघायला लागतात. आणि त्याची अगदी फर्स्ट टू फर्स्ट कॉस्ट 10 रुपये बंडल. एक बंडल 10 काढायचं असतं आणि मॅक्झिमम 25 रुपयापर्यंत पण जातो. तर आपण याचं जास्त गणित धरायचं नाही, सरळ आपण एक 10 रुपये त्याची एक काडी धरली तर एका झाडापासून तुम्हाला 2 वर्षानंतर एक 500 रुपये उत्पन्न चालू होतं. मग असं जर गणित कॅल्क्युलेशन केलं तर 1700 गुणिले 500 एक 8,50,000 तुमचं वार्षिक उत्पन्न एका एकरमध्ये सुरू होतं. आणि मला नाही वाटत हे उत्पन्न कोणत्याही फळ पिकात किंवा तुमच्या पारंपरिक पिकात तुम्हाला मिळत असेल. किती वर्ष चालतंय हे? एकदा लागवड केल्यानंतर 25 ते 40 वर्षाला काहीही होत नाही. काहीच रोगराई नाही, फवारणी नाही, काय नाही. फक्त आपल्याला थोडी वाढ लवकर होण्यासाठी मधून आपण खत द्यायची आणि खाली जमिनीची मशागत करायची. शक्य जर तुम्ही मधून त्याला एखादा शेणखताचा डोस दिला तर उत्पन्न आणखी चांगलं येते आणि वाढही चांगली होते. आपल्याला महत्वाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फार महत्वाची, म्हणजे वाढ जास्त व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने त्याचे खतं द्यायचे. तर तसं हे गणित याचं खूप सुंदर आणि कामिनी झालं. कामिनीच्या मध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून तुम्ही आता हे डेझी लावलंय. हो, किती लावले? नाही, आता मी काय केलं, मला याचं अजून गणित पूर्ण आर्थिक गणित माहित नाही. आत्ताच ह्या वर्षी लावलंय मी. बरं का, याचं गणित फुल दिसतंय बघा. इथं फुल आहे. 3 कलरची लावलेत का तुम्ही? त्याच्यात हा ब्ल्यू कलर आहे, पुढं व्हाईट आहे आणि वरती एका ठिकाणी पिंक, असे 3 कलर मध्ये याचं आम्ही लागवड केलेली आहे. बरं का. तर हे पण फिलर म्हणून वापरले जातात. तर बुकेमध्ये फिलर्स म्हणून खूप वापरले जाते. याचं प्रमाण याचं अजून आर्थिक गणित बसलेलं नाही मला, कारण याचं फ्लश अजून काही जोरात आलेलं नाही. नाही, लागवड होऊन बरेच दिवस झाले. त्याचा एक साधारणतः एक फ्लश कम्प्लीट निघून गेल्यानंतर किती उत्पन्न येतं हे अजून कॅल्क्युलेशन झालेलं नाही. कारण एकदा त्याचं कसं आहे, 1.5 ते 2 वर्ष चालतं.
तोपर्यंत एका याच्यामध्ये किती फ्लश निघतात, हा किती उत्पन्न होतं आपल्याला. कारण माझ्याकडे सगळे रेकॉर्ड असतं हा लिहून की ठेवतात. मी कामिनीची किती हार्वेस्टिंग झाली, याची किती झाली, डे टू डे असतं माझ्याकडे. बरोबर. तुम्ही मला दाखवलं मी ते वही, हा. तर सगळं लिहिलं असतं की मग तुम्हाला रेट काय मिळाले, हा. उत्पन्न किती झालं, ह्या महिन्यात किती झालं, पुढच्या महिन्यात, असं प्रत्येकाचं लिहिलं असतं. हा. तिचं अजून गणित माझ्याकडे आले नाही. मी माझ्याकडे घरचे रोपं तयार व्हावे म्हणून आंतरपीक म्हणून मी हे म्हणजे कंदपुद्या मला लागतील जास्त हा लागवड करायला ठरली तर मी आंतरपीक म्हणून ही थोडीशी कुठून लागवड आणले? केली. हे मी काही कोल्हापूरहून मागितले हा आणि काही पुण्याहून मागितले. रोप का कलम याचे कंद कंद असतात कंद त्याला? असते याचे. हा, बरं बरं याचे कंद असतात, निशिगणसारखे कंद असतात. हा तर काही पुण्याहून मागितलेत आणि काही कोल्हापूरहून मागितलेत. बरं. एसटी पार्सल ते येतात. किती वाढली होती तुम्ही ते? ते प्रत्येकाची एक एक गोणी बरं. आपली 50 किलोची गोणी असते ना, हा हा तेवढी गोणी एक 5,000 रुपयाला मिळते. ती ती लावायची. लावायची. त्याचं अंतर किती आहे? अंतर एक 6 फूट अंतर ठेवायचं दोन कंदामध्ये, ओके ओके. जास्त नाही ठेवायचं. बरं. तर त्याच्यात येऊन जातात ते. मग एक विचारायचं राहिलं हम्म. की तुम्ही जी ही लावली कामिनी हा. त्याचं काय लावायचं? त्याचे रोपं मिळतात. रोपं मिळतात. हा, साधारणतः एक 2 प्रकारचे रोपे मिळतात. म्हणजे घेतल्याप्रमाणे एक मायक्रो बॅग असते, हा. ते साधारणतः एक 3-4 महिन्याचं रोप असतं. हा. ते 8 ते 10 रुपयाला मिळतं. हा. आणि 1 लिटर बॅग म्हणजे थोडी मोठी असते, हा. तर ते 20 रुपयाला रोप मिळतं. पण शक्यतो 1 लिटर मध्येच लावा असं मी कोणालाही आग्रह करतो. कारण काय मायक्रो बॅग मध्ये मर जास्त होऊ शकते. हा. आणि त्याच्यात कारण ते कसं आहे, ते त्यात झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करून ते पुढे आलेले असतात. म्हणजे मायक्रो बॅग मधनं काढून मोठ्या बॅग मध्ये टाकून ते जे सिलेक्टले असतात ते रोपं चांगले असतात. त्याच्यामुळे ते कुठून शक्यतो हे रोपं पुण्याजवळ बऱ्याच ठिकाणी नर्सरी आहेत. हा मला पुण्याच्या जवळपास एक सुरपतवाडी म्हणून एक नर्सरी भेटते, तिथून मी आणली रोपं. म्हणजे पुणे सोलापूर रोडवर ज्या नर्सरी हा, आहेत पुणे सोलापूर हायवे मधनं थोडं आत जावं लागतं. सुरपतवाडी म्हणून गाव आहे, त्या. हा तिथं फार मोठी नर्सरी, तिथून मी आणली तो. तुमचं खरं आवडीचं पीक आहे निशिगंध आणि नंतर गुलाब. त्याचं गणित कसं आहे त्याचं? गुलाबाचं कसं झालं, मला गुलाबाचं गणित असं आहे, किती गुलाब? 1 एकर पॉली हाऊस मध्ये गुलाब आहे हा पूर्ण. हा तर तिथं लागवड 32,800 रुपये लागली होती माझी. हा तिची स्पेसिंग 1/6 इंचावरती आहे, हा 1.5/6 इंचावरती. आणि त्याचं वार्षिक साधारणतः एका वर्षामध्ये मला एक 24 ते 25,000 बंडल त्याचं उत्पन्न आहे. बर म्हणजे महिन्याला 2021च्या आसपास माझं उत्पन्न, एका बंडलचं उत्पन्न त्याला मिळतं. बर तर 12 महिन्यात आपण 24-25 हजारापर्यंत ॲव्हरेज, कधी कमी जास्त कधी कमी असं म्हणून ते तेवढं मिळतं. आणि ॲव्हरेज रेट हा आपल्याला 100 ते 140 पर्यंत बसतो. 1 एकरचं गणित हं. खर्च वाजत जातं सहज 17-18 लाख रुपये त्याचं उत्पन्न करून त्याला आता 3 वर्ष झाले आणि त्याचं पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हा त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे. कोणता गुलाब आहे तो? तो डच गुलाब आहे. त्याच्यामधले कलर वाईज त्याला नावं असतात. हा टॉप सिक्रेट साधारणतः 70% लावलेले, जो की लाल असतो. हा नंतर बाय कलर एक हा आहे ज्युमिलिया म्हणून, हा त्याच्यात गुलाबी आणि पांढरा कलर असतो. हं. नंतर एक व्हाईट लावलेलं आहे हा अवेलन्सी म्हणून, हा एक गुलाबी हॉट शॉट आहे. हा. असे 4 कलर त्याचे वेगवेगळे लावलेले आहेत आणि त्याचं चांगलं उत्पन्न मिळतं. कुठून आणले होते? हे रोपं पुण्याला सोएक्स फ्लोरा म्हणून एक तळेगाव नर्सरी आहे, सुयश. सोएक्स फ्लोरा. हा. त्यांची नर्सरी पण आहे हा. आणि त्यांचं प्रोडक्शनही खूप आहे. त्यांच्याकडे मला वाटतं स्वतःच काहीतरी 25 का 30 एकर लागवड आहे. बर आणि त्यांचं बहुतेक 90% मला एक्सपोर्ट करतात ते. साधारणतः 12 ते 14 रुपये एक रोप मिळतं. पॉली हाऊस घेतलेला आहे हं. तर ते पोकरामध्ये घेतलेलं आहे ना? पॉली हाऊस पोखरामध्ये घेतलेले 2021 मध्ये. हा त्यावेळेस त्याला 75% सबसिडी होती. हा ते खूप स्वस्तात बसलं होतं. 3-4 लाखात माझं पॉली हाऊस उभं राहिले त्यावेळेस. त्याचं त्या फुलं शेतीमुळं हा मला पुढच्या फुल शेतीकडे वळायला म्हणजे हे मिळालं, प्रेरणा मिळाली हा त्या तिथे लागवड केल्यामुळं. कारण मी मार्केटमध्ये रोज जायला लागलो. हा गुलाबाचे रेट बघितले, निशिगंधाचे बघितले, जिप्सोचे बघितले, कामिनीचे बघितले, डेझीचे बघितले. एक स्नॅपड्रॅगन म्हणून व्हरायटी ती सीजनल आहे, हा साधारणतः एक 3 महिन्यात ती निघून जाते. तिची मी लागवड केली होती यावर्षी प्रयोग म्हणून. हा. 3,000 कलमं लावली होती हा फक्त. 3 रुपयाला एक कलम मिळालं होतं. 3,000 कलमं लावली तर साधारणतः मला ते एका कलमापासून 3 ते 4 काड्या निघाल्या. हं. एक काडी 50 रुपये ॲव्हरेज रेट जर काढला तरी 30 रुपयाला मला पडली बर एक काडी. 1 लाखाचं उत्पन्न 3 महिन्यात निघून गेलं 3,000 रुपयापासून. म्हणून म्हणतो ना की आता शेती करायची तर फुल शेतीच करा, बाकी नाही मी तीच विचार करतो की लोक नवीन नवीन म्हणजे डाळिंब लावतात, तुम्ही डाळिंब तोडून फुल शेतीकडे वळले. नाही. मग डाळिंब तोडायचं खरी अडचण मी आता मला डाळिंबाला 12-13 वर्ष झाली. हा मर रोग खूप वाढला हा. होता. डाळिंबातही माझं चांगलंच होतं. तुम्हाला तुम्ही हा. बघितलं असतं त्यावेळेस हा. की मी साधारणतः 12 वर्षापैकी 11 वर्ष डाळिंब मी एक्सपोर्ट केली. बर एकच वर्ष मला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती निर्यात नाही करू शकलो. हं. पण मी स्वतः नाही केले, हं. पण यांच्या मार्फत मी सगळे एक्सपोर्टच करत होतो. हं. त्याच्यामुळं डाळिंबातही माझं उत्पन्न चांगलं होतं. पण ते मर रोग आल्यानंतर त्याला एक 3 वर्ष परत रिपीट लागवड होत नाही. मग तुम्ही सुरुवातीला फक्त पहिला प्रयोग तुमचा शिमला मिरची घेतली याच्यामध्ये आणि त्यानंतर गुलाब लाव गुलाब लाव. ऍक्च्युली मी लागवड म्हणजे पॉली हाऊस उभंच फ्लॉरिकल्चरसाठीच केलं होतं. हा. पण त्या काळात काय झालं, मी घेतलं त्यावेळेस करोना चालू होता हा हा आणि करोनाच्या काळात फुल शेतीला अजिबात मागणी नव्हती. हा हा
त्याच्यामुळं मग ते बदल म्हणून मग काय करायचं थोडंसं मार्केटमधून कळलं. शिमला मिरचीचं मी 2 वर्ष पीक घेतलं तिथं. शिमला मिरचीचं पीक सुद्धा खूप उत्तम आणि चांगलं आहे, पण त्याला एवढे काळजी खूप घ्यावं लागतं. कलर कॅप्सिकम घेतलं. कलर कॅप्सिकम. पण आता तुम्ही सुरुवातीला हे गुलाब घेतला आणि त्यानंतर मग निशिगंध घेतला ना? नाही, मिशिगन माझं ओपनमध्ये. ओपनमध्ये किती? 2 एकर निशिगंध. तर त्याचे कसं अर्थ गणित कसं आहे त्याचं? निशिगंधाचं पण त्याला काहीच खर्च नाही, फक्त खत नॉमिनल 2 एकरमध्ये मला जास्तीत जास्त महिन्याला 4 ते 5 हजाराचा खताचा खर्च येतो. हां बाकी त्याला फवारण्या खूप कमी आहे, हां खूप मी अतिशय कमी. फक्त त्याला पण हार्वेस्टिंगचा सगळ्यात मोठा खर्च आहे. हां कारण डेली 2 लेडीज तिथं हार्वेस्टिंगला लागतात बरोबर. दुपारनंतर. हां म्हणजे अर्धा दिवस त्यांचं पूर्ण 2 जणींचा हार्वेस्टिंगचा पॅकिंगला जातो. कारण तिथं बरंच माल निघतो. साधारणतः ॲव्हरेज मी बघितलं सिंगलची महिन्याला 40 ते 25 हजार काडी निघते बर त्याची लहानची, आणि डबलची 30 हजार काडी निघते, आणि 100 काडीचं आपण बंडल मागतो. तर असं एवढं त्याचं ते उत्पन्न आहे. आणि ॲव्हरेज रेट जरी काढला आपण तर मला चांगलं आठवतं की महिन्याला 1.5 लाखापर्यंत माझं 2 एकरमध्ये उत्पन्न यायचं. पट्टे 140, 170 महिन्याला बापरे. इतकं निघायचं तिथं खूप. म्हणजे अक्षरशः मला ट्रान्सपोर्ट करायला कंटाळाची एवढं तिचं उत्पन्न यायचं. 2 ट्रिप मारावं लागायच्या. म्हणजे तुम्ही काड्या विकायचे का फुलं? काढ्या फुलाने विकली मी कधीच. का फुलं? काडी फक्त. बर फक्त दांडीच पूर्ण काडीच विकली मी. बर. कारण ते फुलं मग ते खूप काम किचकट होतं, हां आणि ते विकल्याने गेले 1 दिवस किती पुढची फेकून द्यायला. हां बरोबर. काडीचं असं आहे, आज 4 बंडल राहिले बी तर पाण्यात ठेवून द्या, सकाळी चालले जातात ते. तुमच्याकडे सिंगल गुलाब म्हणजे निशिगंध डबल दोन्ही आहे? दोन्ही आहेत, सिंगल दोन्ही आणि दोन्ही पण निशिगंध आहेत. आता आपल्याकडे बघा गुलाबी आहे, हां डेझीचे 3 कलर आहे, हां त्याच्यानंतर मधुकामिनी आहे, हां नंतर निशिगंध आहे, सिंगल डबल. सिंगल डबल, आणि जिप्सोफिला आहे, हं. त्याच्यानंतर हे आपलं स्नॅपड्रॅगन आहे. स्नॅपड्रॅगन. एवढ्या फुलाची लागवड सगळी आपण केलेली आहे सगळी पूर्ण. आता तुमचा मार्केटिंगचा खर्च पण कमी झाला असेल एवढे वाढल्यामुळं? काय होतं माझ्याकडे एकाच ठिकाणी व्यापाऱ्याला सुद्धा खूप प्रकार मिळतात. हां ते त्यालाही सोपं पडतं. मला ऑर्डर दिली का एवढे टाका त्यांना सोपं पडून जातं व्यापाऱ्याला. जास्त ठिकाणी ऑर्डर द्यावं लागत नाही. कारण काही आयटम असे आहेत की आता उदाहरणार्थ स्नॅपड्रॅगन त्यांना जास्त 5 बंडल असतं, 2 किंवा 3 बंडल लागतात. त्यासाठी त्यांना बॉक्स मागावं लागतो पुण्यावरून. तो आपल्याला तिथे त्याला स्वस्त पडतो. पण मी 4-5 व्यापाऱ्याला जर थोडं दिले त्यांनाही परवडतं, मलाही परवडतं. त्यामुळे ते रेट आपल्याला हायेस्ट मिळतो तिथं. म्हणजे फुलाचे एवढे प्रयोग करणारे तुम्ही बहुतेक पहिले शेतकरी असाल का? आणि कोणी करत आहे माहित नाही मला, पण मी बऱ्यापैकी प्रयोग करतो. कारण मार्केटमध्ये आहेत कोणाकडे प्रत्येकाकडे साधारणतः 1-2 व्हरायटी आहेत. हां आता मी बऱ्याच खूप त्याच्यात हे केलं प्रयोग, पण मला त्याच्यात एवढं दिसलं की जेवढं तुम्ही जास्त ठेवाल हां आणि मेंटेन कराल तेवढं तुमचं उत्पन्न चांगलं निघतं. बर. पण एक बघितलं मी पारंपरिक शेती पण केली, हां हॉर्टिकल्चरही केलं, आणि फुलशेती केली. बर सगळ्यात जास्त म्हणजे साधारणतः 70% आसपास प्रॉफिट हा फुलशेतीमध्ये आहे बर. उत्पन्नाचे. फक्त लेबर सांभाळत आले पाहिजे. लेबर मात्र तिथं मॅनेजमेंट, लेबर मॅनेजमेंट सांभाळण्यापेक्षा लेबर मॅनेजमेंट हां महत्वाचं आहे. की त्यांना सांगा, मी स्वतः काय केलेलं आहे, माझ्या नावावरच मोबाईल घेऊन त्यांच्याकडे ठेवून दिलेले हां. आहे. फोनवर सांगतो आता काय करा, एवढं हार्वेस्टिंग करा, तेवढं हार्वेस्टिंग करा, तुम्ही इकडे जा, 2 जण ती हार्वेस्टिंग करा, असं प्लॅनिंग करून ते सगळं अगदी व्यवस्थित किती वेळ लागणार त्यांना ते लक्षात ठेवून बरोबर त्या पद्धतीने मग मी ते सगळं मॅनेज करतो. ते ट्रेन झाले ते. त्यांना मग आता माझ्याकडे 7-7 वर्ष झाली लेबरला, हां काही लेबरला, आणि कट करतात, बंडल करतात, सगळंच करतात, पॅकिंग करतात. 12 महिने त्यांना सुट्टीच नाही कधीच. त्यांच्या घरी काही लग्न कार्य असलं तर सुट्टी जातात, नाही तर त्यांना सुट्टी माझ्याकडे काम बंद असा विषयच नाही. बरं. पण आता तुमची जमीनची बाजू अशी आहे की इथून जे संभाजीनगर शहर आहे फक्त 13 किलोमीटर आहे. 13-14 किलोमीटर त्याच्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या दररोज गाडी घेऊन येतात तुम्ही, तुमची जी स्वतःची माल घेऊन जाता. जातो बरोबर. इथं शेतकऱ्याला थोडं लांब असेल तर थोडं अवघड पडते का? काय अवघड काही नाही. एखादी समजा तुम्ही ट्रान्सपोर्ट, आता बरेच जण आता निशिगंध वगैरे मी बघितलं ना, गुलाब 2 व्हीलरवरती बांधून आणतात शहरात बंडल. आणतात ना? हो, सगळे व्यवस्थित बांधून घेतलं घेऊन येतात. आता माझ्याकडे सुविधा आहे म्हणून मी नेतो. फक्त तुम्ही औरंगाबादलाच मार्केटिंग करता का दुसरीकडे? मी तसं काही नाही. माझं जर समजा तर औरंगाबादला रिक्वायरमेंट कमी असली एखाद्या वेळेस, हां तर मग माझी थोडंसं मुंबई आणि पुणे या ठिकाणी बी माझे व्यापाऱ्याबरोबर संबंध आहे, ओळखी आहेत. संबंध आहेत, आणि रेग्युलर असल्यामुळे ते तिथं म्हणजे मला गॅरंटी की पेमेंट मला मिळेल. त्या व्यापाऱ्यांना मी मग बॉक्स पॅक करतो आणि बस ट्रान्सपोर्टने पुण्याला आणि रेल्वे ट्रान्सपोर्टने मुंबईला पाठवून देतो. दादासाहेब शिंदे यांची दररोज दुपारी शेताला व्हिजिट असते. जवळच शहर आहे त्यांचं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात, आणि त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये अशा प्रकारे ते माल भरून घेतात. ही जिप्सोफिला आहे, त्यानंतर कट गुलाब आहे हा, त्यानंतर हा आपला डच गुलाब आहे हा, त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे तुमचे हे गुलाब आहे त्यांचे. आणि हा कोणता आहे? डेझी. आणि हे जिप्सो. हे असंच
पुढच्या सीटवर मागच्या सीटवर पण त्यांची सगळी फुलंच असतात. फक्त त्यांना बसायपुरती ड्रायव्हिंग करायपुरती फक्त गाडी त्यांना लागते, जागा लागते. बाकी माणसाला कोणाला बसता येत नाही. आणि अशा पद्धतीनं ही दररोज स्वतः मार्केटमध्ये जाऊन फुलं विकणारे हे शेतकरी आहेत. इतरापेक्षा त्यांची जी शेती आहे ती वेगळी आहे, त्यामुळं त्यांना पैसे पण चांगले भेटत आहेत. हा जो मार्ग आहे तो इतर शेतकऱ्यांनी पण जर अवलंबला तर निश्चित त्यांनासुद्धा 4 पैसे जास्त मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. नमस्कार.